युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीमध्ये पन्हाळगडाचा समावेश झाल्यानं शिवप्रेमींमध्ये आनंदाचं वातावरण आहे. केंद्र सरकारनं वारसा स्थळांच्या यादीत पन्हाळगडाचा समावेश करण्याची शिफारस युनेस्कोला केल्यानंतर युनेस्कोच्या पथकाकडून पन्हाळगडाची पाहणी करण्यात आली होती. त्या पाहणीवेळी गडावरील आकाशवाणीच्या टॉवरसह मोबाईल कंपन्यांचे टॉवर काढण्याबाबत सूचना करण्यात आल्याची चर्चा पन्हाळगडावर सुरू होती. तसंच काही व्यावसायिकांची खोकी हटवल्यानंतर पन्हाळगडावरील पर्यटनावर अवलंबून असणारे सर्व घटक अस्वस्थ झाले होते. जागतिक वारसा स्थळांमध्ये पन्हाळगडाचा समावेश झाल्यानंतर पन्हाळावासियांच्या सध्याच्या राहणीमानावर काही निर्बंध आणले जाणार का, इथल्या व्यावसायिकांना विस्थापित केलं जाणार का, असे प्रश्न उपस्थित केले होते. याबाबत प्रशासनाकडून कोणतीही माहिती दिली जात नसल्यानं पन्हाळावासियांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन पन्हाळावासियांच्या शंकांचं निरसन करण्याचा प्रयत्न केला होता. परंतु अजूनही पन्हाळावासीय जागतिक वारसा स्थळांच्या नियम आणि अटींबाबत अनभिज्ञ आहेत. गडाच्या तटबंदीपासून 100 मीटर अंतरापर्यंतच्या लोकांना आपली घरं सोडावी लागणार अशी भीती रामानंद गोसावी यांनी व्यक्त केली आहे. पाण्यातले सगळे आम्ही नागरिक संभ्रमात आहोत. तसंच ह्या तटबंदी बाबत काय निर्णय घेणार? तटबंदीपासून आम्हाला तटबंदी 15 मीटरनं रिकामी करणार का? संपूर्ण पाण्याची तटबंदी परत बांधून घेणार का? हे असे बरेचसे प्रश्न आहेत आणि हे सगळं करत असताना आमच्या पन्हाळकरांच्यावर अन्याय होणार का आणि तो अन्याय होऊ नये यासाठी आम्ही सातत्याने इथून पुढे लढा देऊ. आजपर्यंतही लढा दिलेला आहे, इथूनही लढा देऊ. जर खरोखर पन्हाळ्याचं व्यवस्थित बांधकाम होऊन, तटबंदी व्यवस्थित होऊन, इथले मॉन्युमेंट व्यवस्थित होऊन जगाच्या नकाशात गेल्यामुळे जगाचे पर्यटक इथं आले तर आम्ही त्यांचे स्वागतच करू. पण हे नुसतेच आता युनेस्कोमध्ये गेलो आणि इथं काहीच होणार नसेल तर ते युनेस्कोत जाण्यात काही अर्थ नाही आहे, हे मी आज ठामपणे सांगू इच्छितो. गडाला भेट देणाऱ्या पर्यटकांना विविध खाद्यपदार्थ उपलब्ध करून देण्यासह त्यांचं मनोरंजन करत उदरनिर्वाह करणारे अनेक व्यावसायिक आहेत. या व्यावसायिकांवर निर्बंध येतील अशी भीतीसुद्धा व्यक्त होतीये. याच पार्श्वभूमीवर माजी नगराध्यक्ष आसिफ मोकाशींनी स्थानिक व्यावसायिकांवर अन्याय झाला तर लढा उभारू असा इशारा दिलाय. पूर्वजांनी हे पन्हाळगडाची जी तटबंदी किंवा पन्हाळगड जपला त्याचा आम्हाला पन्हाळकरांना कुठेतरी फायदा व्हायला पाहिजे किंवा आमच्यावर हा अन्याय होता का म्हणजे की वर्ल्ड हेरिटेजमध्ये समावेश होऊन पन्हाळ्यातल्या सर्वसामान्य नागरिकांना आणि व्यावसायिकांना ज्यांचे हातावर पोट आहेत अशा व्यावसायिकांना इथे त्रास न होता त्या वर्ल्ड हेरिटेजच्या युनेस्कोचा आम्ही स्वागत करू. पण आम्हाला जर का त्रास झाला तर नक्कीच आम्हाला याला विरोध करावा लागेल. महाराष्ट्रातील अन्य गडकोटांच्या तुलनेमध्ये पन्हाळगडावर नागरी वस्ती जास्त आहे. या नागरी वस्तीमुळेच गडावरील ऐतिहासिक इमारती सुस्थितीत आहेत. त्यामुळं आता गडाचा जागतिक वारसा स्थळामध्ये समावेश झाल्यानंतर या नागरिकांवर कोणत्याही प्रकारे अन्याय होऊ नये असं माजी नगरसेवक रवींद्र तोरसे यांनी सांगितलंय. ताराणीच्या काळापासून आमच्या पिढी तरी आम्ही इथे वास्तव्यास आहे आणि ही इथे वास्तव्यास रहिवासी असल्यामुळे या सगळ्या इमारती सुसज्ज अशा आहेत. तुम्हाला इतर कुठल्याही किल्ल्यावर एवढ्या चांगल्या इमारती सुसज्ज अशा तुम्हाला मिळणार नाही. म्हणजे हे पन्हाळ्याच्या रहिवाशांचं योगदान आहे त्या पाठीमागे आणि ह्याचा विचार सतत त्या शासनाने आणि ह्यांनी करायला पाहिजे. युनेस्को वाटेल ते जरी काय सांगितलं की तुम्ही हे काढा ते काढा तरी तुम्हाला जर वास्तूच्या आडवं काय येत नसेल, एखादी सज्जा कुठे आहे किंवा 3 दरवाजे त्या वास्तूच्या आडवं जर एखादी इमारत येत नसेल तर तुम्ही त्याला महाराष्ट्र शासनाने किंवा केंद्र शासनाने स्पष्ट सांगितलं पाहिजे की तुमच्या वास्तूच्या आडवं काय येत नाही त्यामुळे आम्ही हे काही करणार नाही. तेव्हा थोडीशी केंद्र शासनाने स्पष्ट भूमिका घेणं हे सुद्धा जरुरीच आहे. आणि जर इथं वस्ती आहे म्हणून तर सगळ्या सुखसोयी आहेत. पन्हाळ किल्ला, पन्हाळ नगर परिषद आहे. या नगर परिषदेला संबंध देशात 2 वेळा पहिल्या नंबरला 15 कोटीचं बक्षीस मिळालं. हे स्थानिक नागरिकांनी इथं सहकार्य केल्यामुळेच मिळालेलं आहे. या सर्व गोष्टीचा विचार करून केंद्र शासनानं या बाबत युनेस्कोच्या बाबत फार नागरिकांच्या कसं प्रोटेक्शन होईल याचा विचार करावा. माजी नगराध्यक्ष चेतनकुमार भोसले यांनी जागतिक वारसा स्थळांच्या यादीमधील पन्हाळगडाचा समावेश हा पर्यटन विकासाला चालना देणारा आणि त्यातून स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी झाला तर त्याचं स्वागतच असेल. पण वारसा स्थळाच्या नावाखाली शासनानं स्थानिकांवर जाचक अटी लादू नयेत अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. आज जागतिक वारसा स्थळामध्ये पन्हाळा गेल्यानंतर पन्हाळ्यातील नागरिकांना सुखसुविधा, आर्थिक उन्नती,
किंवा बेरोजगारींना रोजगार मिळेल या पद्धतीनं काम व्हावे युनेस्को मार्फत व जाचक अटी वगैरे किंवा नवीन नियम काय लागू होऊ नयेत अशी एक गावकरी म्हणून आमची अपेक्षा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या कड्या कपारींमध्ये स्वतः बांधलेल्या गडकोटांसह पूर्वीपासून अस्तित्वात असलेल्या गडकोटांचा शत्रूंना नामोहरम करण्यासाठी मोठ्या खुबीनं वापर केलाय. स्वराज्य स्थापनेसह स्वराज्य रक्षणासाठी हाडामासांच्या माणसांइतकंच गडकोटांचं महत्त्व आहे. अवघा देश पारतंत्र्यात खितपत असताना शिवछत्रपतींनी महाराष्ट्रातल्या जनतेमध्ये स्वातंत्र्याचा विश्वास निर्माण करण्यासाठी जाज्वल्य इतिहास निर्माण केला. युगानुयुगे प्रेरणादायी असणार आहे. याच इतिहासाची साक्ष देणाऱ्या पन्हाळगडासह महाराष्ट्रातील 11 गडकिल्ल्यांचा जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश होणं ही सर्वांसाठीच अभिमानाची बाब आहे. पण वारसा स्थळांच्या नामांकनाच्या प्रक्रियेपासून पन्हाळावासियांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आज जागतिक वारसा स्थळ म्हणून घोषणा झाल्यानंतरही कायम आहे. त्यामुळं प्रशासनानं स्थानिकांमधला हा संभ्रम दूर करण्यासाठी प्राधान्यानं प्रयत्न करणं गरजेचं आहे.